हॅलो फ्रेंड्स अँड वन्स अगेन वेलकम टू द मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आज घेऊन आलो आहे एक GNM ॲडमिशन विषयी खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन. आणि जी इन्फॉर्मेशनबद्दल मला वाटतं तुम्ही सर्वजण वाट बघत होते, तर अशी इन्फॉर्मेशन आहे. तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे की GNMसाठी फी किती असणार आहे. हा जो 3 वर्षांचा कोर्स आहे, तर यासाठी मुलांसाठी आणि मुलींसाठी किती फी असणार आहे. तर हा सर्व मुलांचा प्रश्न होता. भरपूर जण बोलत होते की मला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, कारण की सर्वांना असं माहीत असतं की गव्हर्नमेंट कॉलेज म्हटलं की मग फी कमी असते किंवा हॉस्टेल वगैरे कमी पैशामध्ये असतं. तर मुलांनो, आता आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करू. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण की ह्या व्हिडिओमधली माहिती तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि भरपूर मुलांचे जे पैशाविषयी आणि फीविषयी असणारे जे डाऊट आहेत, तर ते सॉल्व्ह होतील. मित्रांनो, आपल्याकडे ही PDF आहे इन्फॉर्मेशन ब्रोचरची. आणि इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये तुम्ही सत्यमेव जयतेच्या खाली पहिलं एक नाव वाचू शकता, ज्याच्यामध्ये लिहिले आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई. याच्यावरून आपल्याला असं कळतंय की ह्या वर्षीचे जे GNMचे MST CET अंडरचे जे कॉलेजेस आहेत, तर ते कॉलेज हे 100% 19 कॉलेजेस सर्व प्रकारे गव्हर्नमेंट अप्रूव्ह आहेत. भरपूर विद्यार्थ्यांचा मला कमेंट यायचे की सर आम्हाला GNMचे गव्हर्नमेंट कॉलेज सांगा, GNMचे गव्हर्नमेंट कॉलेज सांगा. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एवढीच एक मी खुशखबर सांगेल की जेवढे पण कॉलेजेस आहेत, 19 कॉलेजेस आहेत आणि आपल्याकडे जवळपास 920 GNMच्या जागा आहेत. तर सर्व हे सिव्हिल हॉस्पिटल अटॅच असलेले कॉलेजेस आहेत आणि सर्व हे आपले स्टेट गव्हर्नमेंट रन करत आहे. तर आता आपण ह्या PDFच्या खाली खाली येऊ. आणि खाली आल्यावर इथं सर्वात पहिले तुम्हाला इथं आपल्या हॉस्पिटल जे आहेत आणि तिथे जे परीक्षण केंद्र म्हणजे आपले जे GNMचे कॉलेजेस आहेत, तर हे तुम्हाला बघायला भेटतील. याच्यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता, ज्याच्यामध्ये मी पूर्ण सीट मॅट्रिक्स एक्सप्लेन केलेली आहे. तर त्या सीट मॅट्रिक्समध्ये पण कॉलेजेस आहेत. आणि जर कुणाला जर मराठीत जर वाचायचे असेल, तर ते कॉलेजेस आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोचरच्या 3ऱ्या पेज नंबरमध्ये आहेत. तर हे कॉलेज आता मी वाचत नाही, फक्त तुम्हाला कुठे कुठे आहेत ते तुम्हाला मी सांगतो. प्रत्येक कॉलेजच्या नावाआधी तुम्ही वाचू शकता. परिचारा प्रशिक्षण केंद्र जिल्हा रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल. आणि सिव्हिल हॉस्पिटल हे ऑलवेज कुठे असतात, हे आपले जिल्ह्याच्या ठिकाणी असतात. आपण जर हॉस्पिटलची रँक जर बघितली तर सब सेंटर, त्याच्यावरती PSC, त्याच्यानंतर कम्युनिटी हेल्थ सेंटर असं असतं. आणि त्याच्यावरती असतं आपलं सिव्हिल हॉस्पिटल. तर सिव्हिल हॉस्पिटल आणि स्पेशालिटी हॉस्पिटल, तर हे गव्हर्नमेंटच्या एक जी हायरकी आहे, हायरकीनुसार सगळ्यात मोठं हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल असतात किंवा स्पेशालिटी हॉस्पिटल असतात, जे आपलं गव्हर्नमेंट रन करतं. जे नॉन प्रॉफिटेबल हॉस्पिटल्स असतात. त्यामुळे आता तिथं जे GNMचे कॉलेजेस चालू होत आहेत, त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे GNMचे कॉलेजेस आहेत. भरपूर सगळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये 2-2, 3-3 कॉलेजेस आहेत. पण सर्व कॉलेजेसचे नावं आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये नाही आहेत किंवा आपल्या सीट मॅट्रिक्समध्ये सुद्धा आलेली नाही आहेत. याचं कारण काय आहे की फक्त MST CET नुसार फक्त जे गव्हर्नमेंट GNMचे कॉलेजेस आहेत, तर त्यांचेच ॲडमिशन आपली MST CET एंट्रन्स एक्झाम थ्रू होणार आहेत. तर आपण कॉलेजेस कुठे कुठे आहेत आणि त्याची प्रयोग क्षमता सगळ्या कॉलेजला 40च आहे. कुठे कुठे आहेत ते एकदा एक ओव्हरऑल रिव्ह्यू घेऊ. तर ठाणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, नाशिकमध्ये मालेगाव, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, वाशिम, अमरावतीमध्ये 2 आहेत. त्यानंतर चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया. तर असे एकूण 23 कॉलेजेस आहेत. आणि प्रत्येक कॉलेजमध्ये 40ची कॅपॅसिटी, इनटेक कॅपॅसिटी आहे. म्हणजे टोटल 920 सीट्स आपल्याकडे GNMचे उपलब्ध आहेत. आणि जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे कॉलेज आहे आणि 40ची इनटेक आहे. तर आजचा व्हिडिओचा हा पण आपला टॉपिक नाही. आपला टॉपिक काय आहे की तुमचं फी स्ट्रक्चर किती असणार आहे. तर आता आपण खाली खाली याला स्क्रोल करू. त्यानंतर इथं राखीव उमेदवारांसाठी किती आरक्षण आहे, तर ते पण इथं दिलेलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याच्यामध्ये तुमची कास्ट कुठली किंवा कॅटेगरी कुठली आणि त्याला किती टक्के इथं आरक्षण आहे हे तुम्ही याच्यातून बघू शकता. त्यानंतर आजचा आपला दुसरा टॉपिक आहे, जो म्हणजे शुल्क आकारणी म्हणजे आपलं फी स्ट्रक्चर. आणि सर्व मुलांचा हाच प्रश्न आहे की GNMला आम्हाला फी किती असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. एकदम कमीत कमी फीमध्ये आता तुमचं GNM कंप्लीट होणार आहे. जर तुम्हाला CETला चांगले पर्सेंटाईल आहेत आणि जर तुम्ही त्या 920 लकी विद्यार्थ्यांपैकी जर येणार जर असेल आणि तुमचं जर ॲडमिशन GNMला जर होत असेल, तर तुम्हाला पैशाची चिंता करण्याची काहीच गरज नाही, कारण की एकदम कमी पैशामध्ये तुमचं ह्या वर्षी GNM होणार आहे. तर आता आपण वाचू याच्यामध्ये काय आहे. निवड झालेल्या उमेदवारांना भोजन खर्च, पुस्तके, स्टेशनरी, गणवेश इत्यादी स्वतः करावा लागेल. तसेच नोंदणी शुल्क म्हणजे आपली रजिस्ट्रेशन फी,
परीक्षा शुल्क म्हणजे तुम्ही जे एंट्रन्स एक्झाम दिली त्याची फी, आणि SNA सदस्यता शुल्क. SNA म्हणजे आपलं जे स्टुडंट नर्सिंग असोसिएशन असतं, तर त्याचे सदस्यता शुल्क किती 400-500 रुपये वर्षाला असतं, जास्त नसतं. याचे विविध शुल्क संस्थेत भरणा करावा लागेल. आता याच्यामध्ये आपण बघू शैक्षणिक शुल्क. शैक्षणिक शुल्क म्हणजे काय? शैक्षणिक शुल्क म्हणजे तुमची जी वार्षिक फी असणार आहे JNMची, तर ती या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्क हे महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्धारित केल्यानुसार राहील. म्हणजे वेळोवेळी जसं अपडेट येईल तर त्याप्रमाणे तुम्हाला जे वार्षिक फी असेल तर ती असेल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम सत्राचे अभ्यासक्रम शुल्क प्रवेशाच्या वेळीस भरावे लागेल. ह्या लाईनीचा अर्थ खूप डीप आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही ऍडमिशनला जाणार तर तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेसच तुम्हाला फर्स्ट इयरची फी भरावी लागणार आहे. तुम्ही असं बोलाल की आता आम्ही ऍडमिशनला गेलो, मग आम्ही कॉलेज चालू झाल्यानंतर 4 महिन्यांनी टप्पे करून पैसे देऊ, तर असं यावर्षी चालणार नाहीये. तुम्ही ज्या वेळेस ऍडमिशनला जाणार, ज्या दिवशी ऍडमिशनला जाणार, तुम्हाला त्याच दिवशी पैसे भरावे लागणार. म्हणजे तुमचं ऍडमिशन हे फिक्स असेल. त्यानंतर सत्राच्या प्रारंभी निर्धारित शुल्क भरावे लागेल. म्हणजे जेव्हा तुम्ही सेकंड इयरला जाल त्यावेळेस तुम्हाला सेकंड इयरची फी लगेच भरावी लागेल, आणि थर्ड इयरला जाल तर थर्ड इयरची फी पण लगेच धरली जाईल किंवा लगेच भरावी लागेल. प्रवेश शुल्क भरल्यानंतरच विद्यार्थ्याचा प्रवेश ग्राह्य धरला जाईल. म्हणजे तुम्ही फी भरल्यानंतरच तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म धरलं जाईल. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यामुळे ज्यावेळेस आता तुम्ही ऍडमिशनला जाणार तर तुम्ही पैसे घेऊनच जायचं आहे, जेणेकरून तुमचं ऍडमिशन तिथेच फिक्स केलं जाईल. कळलं? आता भरपूर मुलांच्या डोक्यात हेच आलं असेल की आता माझा नंबर पण लागला आणि जर फी जास्त असेल तर मग मी 1 दिवसामध्ये पैशाची अरेंजमेंट कशी करणार. तर त्यासाठीच आता आपण पुढचा टॉपिक घेऊन येत आहे, जे म्हणजे तुमचं फी स्ट्रक्चर, की तुम्हाला आता ऍडमिशनला किती पैसे घेऊन जावा लागतील. तर आता आपण खाली जर आलो तर हा हिरव्या कलरचा जो तक्ता आहे ह्यामध्ये त्यांनी पूर्ण फी स्ट्रक्चर एक्सप्लेन केलेलं आहे. मराठीमध्ये आहे, भरपूर विद्यार्थ्यांना समजणार नाही, तर मी याला इंग्लिशमध्ये आणि एकदम सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर 3 कप्पे आहेत: अनुक्रम क्रमांक, त्यानंतर शैक्षणिक शुल्काचा तपशील म्हणजे आपली जी फी आहे तर त्याचं डिवायडेशन, आणि शुल्क म्हणजे आपली प्रॉपर फी किती आहे. पहिला आहे प्रवेश शुल्क. तर प्रवेश शुल्क म्हणजे काय? ऍडमिशन प्रोसेसची फी. तर ऍडमिशन प्रोसेसची फी किती आहे? 1500 रुपये तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसची फी लागणार आहे, कंपल्सरी आहे, प्रत्येकाने द्यावी लागणार आहे. त्यानंतर पाठ्यशुल्क. पाठ्यशुल्क म्हणजे काय? पाठ्यशुल्क म्हणजे तुमची शैक्षणिक फी किंवा ट्युशन फी. म्हणजे तुम्हाला 1 वर्षात जे लेक्चर होतील तर त्याची फी किती आहे? तर तुमची फक्त 1050 रुपये ती फी असणार आहे. त्यानंतर ग्रंथालय अनामत म्हणजे लायब्ररी डिपॉझिट, याला पुढे कंसामध्ये परतावा योग्य, म्हणजे ही रिफंडेबल असणार. तुम्ही फर्स्ट इयरला भरा आणि लास्ट इयरला तुमचे हे 2000 तुम्हाला रिटर्न भेटून जातील. म्हणजे ग्रंथालय अनामत म्हणजे किती झाली? तुमची लायब्ररीचं डिपॉझिट आहे 2000 रुपये इतकं. त्यानंतर वसतिगृह भाडे. आता वसतिगृह भाडे म्हणजे तुमची हॉस्टेलची फी. हॉस्टेलची फी किती आहे? फक्त 4000 रुपये ही वार्षिक फी असणार आहे. फक्त 4000 रुपये तुम्हाला हॉस्टेलची फी पडणार आहे. आता मुलं म्हणतील इतकी कमी फी कसं काय? बाहेरच्या कॉलेजला तर 50,000, 60,000, 70,000 हॉस्टेलची फी असते. कारण की तुम्ही आता सिव्हिल हॉस्पिटल अंडर येणार आहेत, त्यामुळे सगळं गव्हर्नमेंट तुमचा खर्च पुरवणार आहे. त्यामुळे तुम्हाला एकदम कमी खर्चामध्ये हॉस्टेल पण अवेलेबल होणार आहे मित्रांनो. त्यानंतर जिमखाना आणि कल्चरल शुल्क, याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षाला 500 रुपये भरावं लागणार. तर आता जिमखाना म्हणजे जे तुमचं जे जिम असणार आहे, तर जिम, आणि कल्चरल शुल्क म्हणजे जे आपले कल्चरल इव्हेंट होतात, तर कल्चरल इव्हेंटसाठी तुम्हाला प्रत्येक वर्षाची फी ही 500 रुपये इतकी असणार आहे. तर त्यानंतर नेक्स्ट 6 नंबरचा टॉपिक आहे तो म्हणजे आहे ग्रंथालय शुल्क. ग्रंथालय शुल्क म्हणजे तुमची लायब्ररीची फी 1 वर्षासाठी किती असेल? तर 1 वर्षासाठी 1000 रुपये लायब्ररी फी असणार आहे. तुम्ही 3 नंबरचा टॉपिक बघा, त्याच्यामध्ये ग्रंथालय अनामत आहे, आणि 6 नंबरमध्ये ग्रंथालय शुल्क आहे. ग्रंथालय अनामत म्हणजे तुम्हाला लायब्ररीचं डिपॉझिट भरणे, कारण की तुम्ही लायब्ररीतून पुस्तकं घेता, तुम्ही पुस्तकं खराब करणार, त्या पुस्तकाची लाईफ कुठे ना कुठे कमी होते, तर त्यामुळे तुमच्या त्या वापरासाठी डिपॉझिट आहे, जे की रिफंडेबल आहे. तुमच्या ऍडमिशन प्रोसेस नंतर ते फी तुम्हाला ऍडमिशनच्या प्रोसेसच्या वेळेस ते 2000 रुपये भरणे आहे, आणि ज्यावेळेस तुमचं ऍडमिशन संपेल किंवा तुमचा कोर्स कंप्लीट होईल तर त्यावेळेस तुम्हाला ते रिटर्न भेटतील. त्यानंतर 7 नंबरचा टॉपिक आहे संकीर्ण शुल्क म्हणजे किंवा संकीर्ण वार्षिक, म्हणजे एकूण अशी इतरत्र फी किती आहे? तर इतरत्र फी तुम्हाला प्रत्येक वर्षासाठी 500 रुपये फी आहे. अशी करून तुम्हाला फर्स्ट इयरला आता ऍडमिशनच्या वेळेस 10,550 रुपये फक्त इतकी फी लागणार आहे JNMच्या फर्स्ट इयरसाठी. जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला, कुठं तुमचे मित्र असतील, त्यांना जर कधी विचारलं की बाबा तू JNM करतोय, तुला फी किती आहे? तर प्रायव्हेट डीम युनिव्हर्सिटी असेल किंवा प्रत्येक तालुक्या जिल्ह्यामध्ये 2-2, 3-3 JNMचे कॉलेजेस आहेत जे प्रायव्हेटली रन होतात. तर अशा कॉलेजला मित्रांनो, माझ्या अनुभवानुसार सांगतो मी, प्रत्येक कॉलेजलाही 90,000 ते 1,20,000 पर्यंत JNMची फी असते. त्यानंतर त्यांच्याकडून 10,000, 20,000 हजार विनाकारण डेव्हलपमेंटल फी पण घेतली जाते. त्यानंतर त्यांना जर हॉस्पिटल जर नसेल तर हॉस्पिटलच्या पोस्टिंगसाठी 10-20 हजार रुपये प्रत्येक वर्षाची फी असते. त्या मुलांचं हॉस्टेलचं राहणं खाणं
हे पण वेगळं असतं. आणि एवढं करून पण जे काही मुलांकडे जर होत असेल तर कॉलेज त्यांच्याकडून मॅनेजमेंटची फी घेण्याचं पण ट्राय करतं. तर जीएनएम साठी एकंदरीत जर तुम्ही प्रायव्हेट मधून जर करत असाल तर 3 वर्षामध्ये मिनिमम तुम्हाला 4 ते 5 लाख रुपये लागतात. पण ह्या वर्षी आता एकदम कमी पैशामध्ये तुमचं 40,000च्या आसपास 40,000मध्ये तुमचं पूर्णपणे जीएनएम कम्प्लीट होणार आहे. आणि ते पण तुम्ही गव्हर्नमेंट अंडर जीएनएम करता आहात, याचा अर्थ तुम्हाला जॉब सिक्युरिटी पण 100% भेटणार आहे. तर हा होता मित्रांनो एकदम शॉर्ट व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण सांगितलंय की फी स्ट्रक्चर जीएनएमचं कसं असणार आहे. त्यानंतर आता काही जण म्हणतील वसतिगृह म्हणजे काय. वसतिगृह म्हणजे तुमचं हॉस्टेल. तर आता हॉस्टेल पण तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहणार आहे. तर याच्यामध्ये काय, परिचर्या परीक्षण केंद्रातील जीएनएम परीक्षार्थींना वसतिगृहात राहणे बंधनकारक आहे. म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांना आता जीएनएमला ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे की तिथल्या तुम्ही हॉस्टेलमध्ये राहिलंच पाहिजे. त्याच्यामध्ये खाली अजून इन्फॉर्मेशन आहे. तर आता आपण ती इन्फॉर्मेशन वाचत बसणार नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर हॉस्टेलबद्दल किंवा याच्याबद्दल अजून माहिती जर जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आपल्या ऑफिशियल सीईटी सेलच्या वेबसाईटवर जा आणि तिथून तुम्ही जीएनएमचं इन्फॉर्मेशन ब्रोचर डाउनलोड करून घ्या. भरपूर विद्यार्थ्यांनी केलं नसेल, करून घ्या. मराठीमध्ये आहे. जी माहिती तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघताय तीच माहिती तुम्हाला तिथे भेटते आणि तीच माहिती मी तीच पीडीएफ मी डाउनलोड केली आणि माहिती तुमच्यापर्यंत सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर मित्रांनो मी इथं खाली थोडं आलो आणि खाली स्क्रोल केल्यानंतर इथं विद्यावेतन नावाचा एक टॉपिक मला नवीन दिसला. तर तो पण मी तुम्हाला सांगतो. निवड झालेल्या परीक्षणार्थींना शासन नियमाप्रमाणे अनुज्ञेय असलेले विद्यावेतन दरमहा दिले जाईल. आता हे काय आहे, भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल. तर आपल्याकडे स्टायपेंडची एक योजना आहे मित्रांनो, तर ती पण तुम्हाला गव्हर्नमेंट पुरवणार आहे. म्हणजे तुम्ही आता जर गव्हर्नमेंटमध्ये शिकताय तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला गव्हर्नमेंट स्टायपेंड सुद्धा देणार आहे. तर आता ही स्टायपेंडची रक्कम किती आहे, 5,000 आहे, 2,000 आहे, ही त्यांनी इथं सांगितलेली नाहीये. पण याच्यामध्ये असं आहे की दरमहा तुम्हाला विद्यावेतन म्हणजे तुम्हाला स्टायपेंड दिलेले जाईल. म्हणजे आता ज्या मुलांचा ऍडमिशन होणार आहे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, सगळेच 23चे 23 कॉलेज आपले गव्हर्नमेंट आहेत, तर त्या विद्यार्थ्यांचा फायदा किती होणार आहे बघा मित्रांनो. त्यांना प्रत्येक महिन्याला गव्हर्नमेंट पण पैसे देणार आहे आणि त्यांना फी पण इतकी कमी आहे. तर मी कॉंग्रॅच्युलेशन करेल अशा मित्रांचं, विद्यार्थी मित्रांचं की ज्यांचं आता सिलेक्शन होणार आहे जीएनएमच्या कोर्ससाठी. तर अशा विद्यार्थ्यांनी होप सोडू नका. फी पण एकदम कमी आहे. चांगल्या अभ्यासाला लागा आणि तुमचं करिअर डेव्हलप करा मित्रांनो जीएनएम मध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्या मुलांना जीएनएमला ऍडमिशन घ्यायचं आहे तर अशा विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण की फी बद्दल भरपूर मुलं चिंतित असतात आणि आपल्यासारखेच मी पण गरीबाच्या घरातलं आहे मित्रांनो आणि बाकीचे मुलं पण. कारण की फीचं टेन्शन मी पण घ्यायचो आणि असं वाटायचं की मला कॉलेज पण नको ज्यावेळेस फी भरणं होत नसायचं. त्यामुळे ही फीचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. मला कळलं, मी लगेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून विद्यार्थ्यांपर्यंत हा प्रश्न सोडवण्याचं काम मी करू शकेल. व्हिडिओ अजून विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांची पण काही चिंता कमी होऊन जातील. व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमधून जरूर कळवा. काही शंका असतील कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. इथं आपण नर्सिंग विषयी येणारे नवनवीन अपडेट्स आणि जे काही GR असतील, रेग्युलेशन्स असतील ते आपण आणत असतो. व्हिडिओला लाईक करा.